सो हे गाईज डेली व्लॉग डे 17मध्ये मी निखिल रंबे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आता आम्ही आलो आहे पंढरपूरला आणि आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही आलो आता चंद्रभागेवरती आंघोळ करायला. एवढी थंडी वाजते बेकार कडकड करायला होत आहे, त्यात कार पाण्यामध्ये आंघोळ करायचे जाम बेकार. आधी आम्ही आमचा प्लॅन होता गरम पाण्याने आंघोळ करायचा, बट आम्ही गेलो सुद्धा होतो वरती तिकडे गरम पाणी आहे नाही आंघोळ करायला, मम्मी वगैरे सगळे आहेत तिकडे. बट नंतर आमचे बाबा आले होते, ते बोलतात की नाही ते नाही करायची, चला बोलतात खाली चला. ते पण आम्हाला सगळ्यांना घेऊन आले. बघा पुढे सगळे आहेत, बाबा वगैरे पाटी वगैरे आहेत. इकडे समोर इस्कॉन टेम्पल आहे, खूप छान मंदिर आहे, ते पण मस्त आहे एकदम. सकाळ झाले ते पण किती लोक आहेत तिकडे, भरपूर लोक आहेत. तर मित्र हो, आमचे आंघोळ वगैरे आता झाले आणि आम्ही आता चाललोय बॅगा वगैरे ठेवायला गाडीमध्ये. मागाशी बाकी मला व्हिडिओ करायला मिळाला नाही खाली चंद्रभागेजवळ, कारण तिथे लाईट पण नव्हता, म्हणजे काळोख पण होतं भरपूर, त्यामुळे तिथे लाईट वगैरे पण गेला होता नंतर, त्यामुळे ते करायला मिळालं नाही. तर आम्ही ते मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे चहा वगैरे पियालो. त्यानंतर मग आम्ही आता निघालो आहे, बॅग वगैरे ठेवणार आणि मग जाणार दर्शनाला. तिकडे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल वगैरे आम्ही गाडीमध्येच ठेवणार आहे. तर भेटूयात आपण थोड्या वेळाने. ओके चला, बाय बाय. तर मित्र फायनली 4-4.5 तास लाईनमध्ये उभं राहून आम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन मिळालं. आम्ही दर्शन घेऊन आलो आणि जास्त तिकडे थांबायला मिळालं नाही, कारण आमचा अर्धा दिवस पूर्ण लाईनमध्येच गेला, त्यामुळे जास्त काय फिरायलाच मिळालं नाही कुठे. तर आता आम्ही चाललोय तुळजापूरला, तर तिकडे गेल्यावर भेटूया. ओके चला. तर मित्र हो, आम्ही आता तुळजापूरला पोहोचलो आहे. बघा इकडे सगळीकडे ओट्यांचेच दुकान आहेत बरेचसे. त्याचबरोबर छोट्या छोट्या तुळजाभवानी आईच्या मूर्त्या देखील होत्या आणि त्याचबरोबर पर्स वगैरे, परत इतर गोष्टी वगैरे होत्या, हार वगैरे पण होते आणि कावड्यांच्या माळा वगैरे पण होत्या. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहे, कारण प्रत्येक देवळामध्ये आपण जातो, ज्या देवस्थानाला आपण भेट देतो तिकडे सगळीकडे ह्या गोष्टी असतातच. तरी पण म्हटलं आपण सांगावं, मला सांगूसं वाटलं म्हणून मी जस्ट सांगितलं. आम्ही आलो तर मुख्य दर्शन घ्यायला, पण इकडे जास्त एवढी काही गर्दी नाही आहे. बघा पूर्ण रिकाम आहे राईट. आणि हो, हा फक्त माझा छोटासा एक भ्रम होता. वरती तर गर्दी नव्हती, पण खाली तर बेकार गर्दी. आणि हो, खरंच खालच्या फ्लोअरला खूपच गर्दी होती, तुम्ही बघतच असाल. आणि ह्या गर्दीमध्ये सर्वाईव्ह करून आम्हाला दर्शन मिळालं तर खरं, पण तर मित्र हो, फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. कसं झालंय सांग जरा. फक्त लगेच तिथून बाहेर पाठवलंय आम्हाला. न हात जोडता नीट हात जोडायचं सोडून द्या, नीट आम्हाला मूर्ती पण बघायला मिळाली नाही. असं सरळ गेलो, लगेच इकडे जा, क्या हे असं होतं. काय बोलणार आता. बघा हे आहे मंदिर, हा आहे मंदिराचा संपूर्ण परिसर. हे आहे मंदिर. इथे कुछ बोल नहीं सकते अभी. हाँ काय ते हां बघा गर्दी बघा किती आहे इकडे. तर आता मी निघालो इकडून, पुन्हा आता मी जाणार आहे अक्कलकोटला. तर आता इथून थोडं बाहेर पडतो, मग आपण भेटूया. ओके चला.
मित्र आम्ही आलो आहे आता अक्कलकोटमध्ये. तर मला पंढरपूरचं जास्त काही दाखवायला मिळालं नाही कारण फोनच अलाव नव्हता तिकडे न्यायला, कारण त्यामुळे जास्त काही दाखवायला मिळालं नाही. आम्ही सीधा आंघोळ वगैरे करून आलो, त्यानंतर फोन वगैरे सगळा ठेवला गाडीमध्ये आणि तसेच आम्ही गेलो ते डिरेक्टली सगळं आटकूनच मग एकदमच आलो आम्ही. जेवण वगैरे सगळं एकदमच आलो होतो, निघालो आम्ही. त्यामुळे तिकडे जास्त मला काहीच दाखवायला मिळालं नाही. तर असो, तर आता आम्ही आलो अक्कलकोटमध्ये. तर आज आम्ही इथेच राहणार आहे, उद्या सकाळी निघणार आहे. तर आपला आजचा व्लॉग इथेच संपतो आहे. ओके, चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, जर का व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.